विधानसभेच्या अपयशानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी आता समोर येऊ लागल्यात। नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप केले। नाना पटोले हे संघाचे एजंट आहेत असा आरोप शेळकेंनी केला। काँग्रेसने यावेळी विधानसभेला 101 उमेदवार उभे केले होते, पण तब्बल 85 उमेदवार पराभूत झाले। यासाठी नाना पटोले जबाबदार असल्याचं बंटी शेळकेंचं म्हणणं आहे। संघासोबत काम करून पटोलेंनी पक्ष बर्बाद केला असा खळबळजनक आरोपही बंटी शेळकेंनी केला। नाना पटोले जी जे आहे ते आरएसएसचे खरंच एजंट आहे। आरएसएसचे एजंट याच्याकरिता आहे की मागील 2019 ची निवडणूक आहे ती 2019 ची निवडणूक मात्र 4000 मतांनी जे आहे पराभव झाला होता। ही जी तिकीट आहे ही शेळके परिवाराची तिकीट नाही, ही काँग्रेस पक्षाची तिकीट आहे। म्हणजे सन्माननीय आमचे नेते जननेता जननायक राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून जे आहे यांच्या माध्यमातून मला तिकीट मिळाली। यांच्या माध्यमातून जो सर्वे झाला होता त्या सर्वेच्या माध्यमातून सन्माननीय राहुलजी गांधी यांना तिकीट दिली। तर यांची सरळ जी आहे ती आरएसएस सोबत जी आहे ती साठगाठ आहे आणि यासोबत जी साठगाठ जी आहे त्या साठगाठच्या माध्यमातूनच असं सिद्ध होते की आरएसएसचे एजंट आहे आणि ते आरएसएसचे एजंट नाही आहे का याचं स्पष्टीकरण जे सन्माननीय नाना पटोलेजी यांनी दिलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।